श्री स्वामी समर्थ। तुम्हा सगळ्यांच्या आपल्या स्वामी सूत्र चॅनलवर मनापासून स्वागत। स्वामी भक्त हो, आज पुन्हा एकदा तुमच्यासाठी नवीन व्हिडिओ घेऊन आलेली आहे। आजच्या व्हिडिओमध्ये आपण स्वयंपाकघराचे काही नियम जाणून घेणार आहोत, त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत आवर्जून बघा। स्वामी भक्त हो, आपल्या घरामध्ये लक्ष्मी नांदावी असं प्रत्येकाला वाटत असतं आणि त्यासाठी कष्ट देखील करणं गरजेचं असतं। पण आपल्या घरात जर काही वास्तुदोष असतील किंवा वास्तुदोष नसतीलही पण आपल्या वागण्यातून ते निर्माण होत असतील तर त्याचा सरळ परिणाम आपल्या आरोग्यावर होतो, आपल्या आर्थिक क्षमतेवर होतो। त्यामुळे आपली आर्थिक परिस्थिती, आर्थिक क्षमता सुधारावी किंवा आपलं आरोग्य चांगलं राहावं यासाठी काही वास्तू टिप्स फॉलो करणं खूप गरजेचं असतं। जसं की मुख्य म्हणजे स्वयंपाकघर। स्वयंपाकघर म्हटलं तर आपल्या घराचा जणू काही आत्मा असतो, कारण त्या ठिकाणी आपण जे अन्न शिजवतो ते अन्न आपण खातो आणि त्यामुळे हे सुंदर आयुष्य आपण जगत आहोत। त्यामुळे स्वयंपाकघराला अनन्यसाधारण असं महत्त्व आहे। तर बघा, स्वयंपाकघरात अन्नपूर्णा मातेचा वास असतो, त्यामुळे स्वयंपाकघर हे नेहमी आवरून ठेवावं। स्वयंपाकघरात नेहमी अन्नपूर्णा मातेचा फोटो असावा। बघा, तुमच्याकडे फोटो नसेल, तुमच्या देवघरामध्ये जर अन्नपूर्णा मातेची मूर्ती असेल तरीही चालतं। देवघरामध्ये अन्नपूर्णा मातेची मूर्ती ही असायलाच हवी। या व्यतिरिक्त अन्नपूर्णा मातेची टाईल्सही मिळते, ती देखील तुम्ही लावली तरीही चालेल। पण ती लावताना एक काळजी घ्यायची आहे, जर तुमच्याकडे मांसाहार होत असेल आणि आपण बघा जेव्हा फोडणी देतो तेव्हा ते तेल उडतं आणि जर ते मांसाहाराचं तेल वगैरे जर ते शिंतोडे जर त्या अन्नपूर्णा मातेच्या टाईल्सवर उडत असतील तर हे कुठेतरी चुकीचं आहे। बघा, तुमच्याही मनाला हे पटेल। तसं जर होत असेल तर टाईल्स नाही लावली तरीही चालेल, पण मग तुम्ही देवघरामध्ये आपल्याला अशा प्रकारची मूर्ती ठेवायची आहे। या व्यतिरिक्त दर मंगळवारी किंवा दर पौर्णिमेला आपल्याला गॅस शेगडीची पूजा करायची आहे, स्वस्तिक काढायचं आहे। तसंच आपल्या किचन ओट्याची जी टाईल्स आहे, किचन मधली जी टाईल्स आहे तिथे देखील स्वस्तिक काढून त्याला हळदी कुंकू अर्पण करून त्याची देखील पूजा करायची आहे। अन्नपूर्णा मातेची अशा पद्धतीची आपण पूजा थोडक्यात करू शकतो। त्यामुळे आपल्या घरातील अन्नधान्याचा जो तुटवडा आहे तो भासत नाही। आपल्या घरामध्ये अन्नधान्य हे नेहमी पुरेसं असतं। तर स्वामी भक्त हो, हा छोटासा नियम नक्कीच तुम्ही पाळून बघा। त्यानंतर गॅसच्या शेगडीवर कधीही जड सामान ठेवू नये। बघा, आपण जेव्हा स्वयंपाक करतो तेव्हा पातेलं, कढई जे काही आपण ठेवतो ते काम झाल्यावर उतरवून ठेवायचं आहे। बऱ्याचदा स्वयंपाक होतो, आपण गॅस बंद करतो पण ते सामान मात्र तसंच ठेवतो। तर बघा, गॅस बंद असताना गॅसच्या शेगडीवर कुठलीही वस्तू असता कामा नये, ही खूप महत्त्वाची गोष्ट आहे। गोष्टी खूप साध्या असतात, आपल्याला असं वाटतं त्याने काय होतं, पण नाही, त्याने खूप वाईट असे परिणाम आपल्यावर होत असतात। त्यामुळे आपल्याला हे एक काम करायचं आहे, आपली शेगडी ही सदैव रिकामी ठेवायची आहे। कामापुरतं भांडं ठेवायचं, झालं की आपल्याला ते काढून घ्यायचं आहे। त्यानंतर घरामध्ये नेहमी अन्नधान्य आणि दूध विशेषतः झाकून ठेवावं। आता बघा, हे आपल्या आरोग्याच्या दृष्टीने देखील चांगलं आहे। घरामध्ये झुरळ पाली फिरत असेल तर त्याने देखील आपलं संरक्षण होतं। या व्यतिरिक्त अन्नधान्य जर आपण अशा पद्धतीने उघडं ठेवलं तर लक्ष्मी माता देखील आपल्यावर नाराज होत असते। त्यामुळे दोघांपैकी जे काही तुम्हाला पटेल त्याचा विचार करून तुम्ही हा एक नियम पाळायला प्रयत्न करा। कोणीही मुद्दाम करत नाही, पण बऱ्याचदा कळत नकळत आपल्याकडनं ह्या गोष्टी घडत असतात। त्यानंतर बघा, स्वयंपाक हा नेहमी अंघोळ करूनच करायला हवा। बघा, यासंबंधी आपण 1-2 व्हिडिओमध्ये आधीही बोललो होतो, त्यावर कमेंटही आल्या होत्या की आमच्याकडे म्हणजे अंघोळीच्या आधी गॅसवर पाणी तापवावं लागतं, मग गॅसला हात लावावाच लागतो। अर्थात आपल्याला जर अंघोळीसाठी पाणी गॅसवर तापवायचं असेल तर आपल्याला ते करावंच लागणार। ती छोटी गोष्ट आहे, पण बऱ्याच ठिकाणी काय होतं की डबा वगैरे असतो, सकाळची गडबड असते, म्हणून अंघोळ न करता स्वयंपाक केला जातो, नाश्ता बनवला जातो आणि मग सगळे कामावर निघून गेले की ती महिला आरामात अंघोळ वगैरे आवरते। हे बघा, तिचा हेतू जरी वाईट नसला तरीही ती जेव्हा अशा पद्धतीने अंघोळ न करता स्वयंपाक करते त्याचा सगळा नकारात्मक परिणाम त्या स्वयंपाकावर पडतो। तोच डबा मुलं खातात, पती खातात आणि त्या व्यतिरिक्त घरातील सगळे सदस्य खातात। कळत न कळत आरोग्यावर त्याचा गंभीर परिणाम होत असतो, हे आपल्या लक्षात येत नाही। त्यामुळे हा नियम आपल्याला पाळायचा आहे। फक्त अपवाद काय आहे तर तुम्ही जर गॅसवर पाणी तापवत असाल तर लगेच गॅसवर पाणी बिना अंघोळीचं ठेवलं तर चालेल, कारण त्याशिवाय पर्याय नाही। पण स्वयंपाक, नाश्ता, चहा ह्या ज्या गोष्टी आहेत त्या अंघोळ करूनच आपल्याला करायच्या आहे। बघा, त्यानंतरचा नियम, स्वयंपाकघरात नेहमी प्रकाश पडेल असं आपलं स्वयंपाकघर असायला हवं। बऱ्याचदा किचनमध्ये अंधार पडत असतो, त्यामुळे ती देखील एक विशेष काळजी आपल्याला घ्यायची आहे। बघा, अधूनमधून आपला जो ओटा आहे तो जाड मिठाने स्वच्छ करायचा आहे। त्यासोबतच किचनमध्ये कधीही आरसा लावू नये। बऱ्याचदा किचनमध्ये आरसा असतो, प्रत्येकाकडेच असतो असं नाही, पण जर जागा नसेल तर जागेअभावी आपण लावतो, पण ते देखील एक प्रकारचं चुकीचं आहे। तुम्ही दुसरी कुठेही लावू शकतात, परंतु किचनमध्ये कधीही आरसा लावू नये, त्याने आर्थिक अडचणी उत्पन्न होण्यासाठी ते एक कारण पुरेसे ठरत असतं। त्यामुळे ही चूक आपल्याला करायची नाही। त्यानंतर गॅसची शेगडी आणि
पाणी हे अगदीच शेजारी शेजारी ठेवू नये। बघा बऱ्याचदा आता बेसिंग आणि आपली जी शेगडी आहे ती थोडंसं जवळ असते, पण त्यामध्ये थोडंसं आपल्याला अंतर ठेवायचं आहे। पाणी आणि अग्नी हे कधीही अगदी जवळ येता कामा नये, ही काळजी आपल्याला घ्यायची आहे। त्यानंतर किचनमध्ये बेसिंगमध्ये खरकटी भांडी जी आहे ती जास्त वेळ पडू देऊ नये। बघा रात्रीची तर ठेवायचीच नाही, पण दिवसा देखील आपल्याला जेवण झाली की कमीत कमी एखाद्या तासाच्या आत तरी आपल्याला ती भांडी स्वच्छ करून ठेवून द्यायची आहे। खूप तासनतास जर ती भांडी पडत असतील तर त्याचा परिणाम आपल्या आरोग्यावर तर होतच होतो, परंतु घरामधलं वातावरण दूषित होण्यास देखील ते एक कारण पुरेसं ठरतं। त्यामुळे ही चूक आपल्याला अजिबात करायची नाही। त्यानंतर किचनमध्ये जेव्हा आपण स्वयंपाक करतो तेव्हा महिलेने सतत नामस्मरण करावं। बघा बऱ्याच जणांना ही गोष्ट हास्यास्पद वाटू शकते, त्याने काय होतं, पण तुम्ही विचार करून बघा, नामस्मरणाचं महत्त्व खूप अनन्यसाधारण असं आहे। जेव्हा आपण स्वयंपाक करताना सतत नामस्मरण करू, मग तुम्ही श्री स्वामी समर्थ म्हणा, दुसरं कुठलं म्हणा, तर आपण जेव्हा ते नामस्मरण करतो तेव्हा ते जे काही सात्विक गुण आहे ते आपल्या स्वयंपाकात उतरतात आणि ते जर अन्न आपल्या घरातल्या सगळ्यांनी खाल्लं तर ते फक्त अन्न राहत नाही, तर ते प्रसादात म्हणजे त्याचं रूपांतर हे प्रसादात होत असतं आणि त्याचा जो परिणाम आहे तो आपल्या घरातील सदस्यांवर हा सकारात्मकच होणार आहे। त्यामुळे ही काळजी आपल्याला घ्यायची आहे। शेगडी ही पूर्वेकडे किंवा पश्चिमेकडे तोंड करून असायला हवी। त्यानंतर चप्पल बूट घालून स्वयंपाक कधीही करू नये। आता एखादी महिला आहे, तिचा काही शारीरिक प्रॉब्लेम असेल, चप्पल बूट घालणं गरजेचं असेल तर ते अपवाद ठरू शकतं, परंतु एखादी महिला आहे फक्त एक तिला सवय आहे म्हणून ती जर घालत असेल तर ती काळजी तुम्ही नक्कीच घ्यायला हवी। त्यानंतर स्वयंपाकघरातील नळ जर गळके असतील तर ते ताबडतोब दुरुस्त करून घ्यावे। गळका नळ कधीही आपल्या घरात नसावा। किचन मधलाच नाही तर बाथरूम मध्ये देखील एखादा नळ गळत असेल तर आपण तो दुरुस्त करून घ्यावा, कारण जेव्हा नळ गळत असतो तेव्हा आपल्या पैशालाही गळती लागते असं म्हटलं जातं। त्यानंतर लाटणं पोळपाट, बघा आपला स्वयंपाक झाला की लाटणं पोळपाट हे लगेच धुवून आपल्याला ठेवून द्यायचं आहे। तासनतास ते पडू द्यायचं नाही, कुठलंच भांडं शक्यतो पडू द्यायचं नाही, पण थोडासा वेळ असेल तरीही लाटणं पोळपाट धुवायला काहीही वेळ लागत नाही, ती काळजी आपल्याला मात्र घ्यायचीच आहे। तर स्वामी भक्त हो, किचनच्या बाबतीत ह्या छोट्या छोट्या गोष्टी आहेत, त्याचं जर तुम्ही काळजी घेतली तर निश्चितच तुमच्या घरावर त्याचा सकारात्मक परिणाम व्हायला मदत मिळेल। तर आजची माहिती तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा। अशीच नवनवीन माहिती ऐकायला आवडत असेल तर आपल्या स्वामी सूत्र चॅनलला सबस्क्राईब अवश्य करा। पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओ सोबत, तोपर्यंत बोलत रहा श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ। श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ। धन्यवाद।